आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आज दही हंडी फोडली। महाराष्ट्राची हंडी निश्चितपणे आम्हीच फोडणार। प्रभू श्री रामाला मानतात, त्यांनाच हंडी फोडण्याचा अधिकार। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये एक पुण्याची हंडी उभारली। 2024 मधली हंडी देखील आम्हीच फोडणार आहे। विधानसभा निवडणुकीत विजयाची हंडी आम्हीच फोडणार। लाडकी बहीण लाडका भाऊ नंतर लाडका गोविंदा योजना आणली। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। विरोधकांनी किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ सक्रिय। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वयक नेमण्यास सुरुवात। नागपूरमध्ये विद्यमान जागांवर महाविकास आघाडीत एकमत। काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना तयारीला लागण्याच्या सूचना। काँग्रेस नेते नितीन राऊतांकडून निवडणुकीची तयारी सुरू। अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता। शेतकरी मेळावा घेऊन आगामी निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याचे अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे संकेत। काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील शरद पवारांच्या भेटीला। नाशिक मध्य मतदारसंघातून हेमलता पाटील इच्छुक। भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। त्याबद्दल विचारल्यावर मला माहीत नसल्याची विजयसिंह मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंच्या कुत्र्याला फिरायला डिफेंडर गाडी। शेतकऱ्याच्या मुलानं गाडीत फिरू नये। संदीपान भुमरे यांचा आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर। काही गद्दारांना डिफेंडर गाड्या मिळाल्या, आदित्य ठाकरेंनी केली होती टीका। निष्ठा यात्रेच्या दरम्यान जे लोक 2 मतदारसंघातून लढावा अशी सहकाऱ्यांची इच्छा। आगामी विधानसभा निवडणुकीवरून रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। तर सत्ताधाऱ्यांकडून सहकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न, तुपकरांचा आरोप।